कागदपत्रांची वैधता संपली तरी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कचरा उचलणाऱ्या गाड्या चालविल्या जात आहेत। त्या गाड्यांवर केडीएमसी ऑन ड्युटी असे लिहिले असते। अशा 15 गाड्यांच्या विरोधात कल्याण आरटीओ कार्यालयाने कारवाई केली आहे। या गाडी मालकांना 1,25,000 रुपयांचे दंड ठोठावला आहे। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कचरा हा खाजगी कंत्राटदाराच्या मार्फत उचलला जातो। हा कचरा उचलण्याकरिता कंत्राटदाराकडून ट्रकचा वापर केला जातो। या ट्रक गाड्यांवर केडीएमसी ऑन ड्युटी असे लिहिले असते। गेल्या आठवड्यात कल्याण आग्रा रोडवर केडीएमसीच्या कचरा उचलणाऱ्या या ट्रकने दिलेल्या धडकेत एका महिलेसह तिच्या लहान मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता। त्यामुळे कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या वैधतेचा प्रश्न नागरिकांसह राजकीय मंडळींनी उपस्थित केला होता। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कल्याण आरटीओ कार्यालयाने कचरा उचलणाऱ्या 15 गाड्यांच्या विरोधात कारवाई केली आहे। त्यापैकी 2 गाड्या या अंबरनाथ नगर परिषदेच्या हद्दीत कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराच्या आहेत। उर्वरित 13 गाड्या या केडीएमसी हद्दीत कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराच्या आहेत। या गाडी मालकांना त्यांच्या गाडीच्या कागदपत्राची वैधता संपुष्टात आली तरी त्या गाड्या बेकायदेशीरपणे चालविल्या जात होत्या। गाडीची कागदपत्रांची वैधता नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे, ते करणे या गाडी मालकांनी टाळले। या 15 गाडी मालकांच्या विरोधात आरटीओने कारवाई करीत त्यांना 1,25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। आरटीओ अधिकारी प्रशांत देवणे यांनी दिली आहे ही माहिती। त्यांच्याबरोबर केडीएमसी प्रशासनाला आरटीओ कार्यालयाकडून पत्र देण्यात आले आहे। कचरा उचलणाऱ्या या गाड्यांच्या कागदपत्रांची वैधता तपासून घ्यावी, संपुष्टात आली असल्यास त्या गाड्या चालू नये, त्याची वैधता नूतनीकरण करून घ्यावे असे बाजवले आहेत। हो, तर केडीएमसीच्या गाड्यांवर ते कचरा वाहतूक जे करणारे वाहनं आहेत त्या वाहनांची कागदपत्रांची वैधता संपली असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। साधारणतः 15 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आणि साधारणतः 2.25 लाखच्या आसपास त्याचा दंड हा त्यांना ठोठावण्यात आलेला आहे। त्याची पुढची कारवाई अशी आहे की त्यांना आता आमच्या कार्यालयातर्फे एक पत्रही पाठवण्यात येत आहे आणि सर्व वाहनांची वैधता ही नूतनीकरण त्यांनी करून घ्यावी अशा संदर्भाचं एक पत्र आहे। आणि दुसरी गोष्ट की नंतरची सर्व कारवाई ही आमच्या कार्यालयाकडून